मी स्वतः आयजींना भेटणार आहे, नंदुरबार एसपींना त्याचं पत्र लिहिणार आहे, नंदुरबार एसपींना पण भेटणार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस महासंचालकांना सुद्धा याची कल्पना देणार आहे की ज्या पद्धतीने नंदुरबार मध्ये गुंडगिरी झालेली आहे याची आपण सखोल चौकशी करून कारवाई कधी करणार, कशी करणार याच्याविषयी आम्ही काही कोणत्या बाजूचं समर्थन करणार आहे अशातला भाग नाही, पण हे का घडलं आणि कोणी घडवायला हे प्रवृत्त केलं या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी आपण कराल का आणि केल्या पाहिजे आणि ती केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकाला याच्या बाबतीमध्ये कदाचित आजच त्याचं अवगत केलं जाईल किंवा आज उद्यामध्ये त्याचे सुद्धा पत्र पाठवले जातील। या सगळ्या नंदुरबारच्या घटनेचं प्रेस नोट जी असणार ती प्रेस नोट सुद्धा मी आपल्या पत्रकार बंधूंपर्यंत पोहोचवणार आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये कदाचित अंमळनेरच्या जनतेला याची कल्पना नसेल की या शिरीष चौधरी असेल, रवी चौधरी असेल यांचा इतिहास कदाचित आपल्याला फार कमी असेल माहिती, पण मागच्या 2 दिवसाच्या काळामध्ये मला जी काही माहिती मिळाली त्या माहितीमध्ये मी पोलिसांना एक आवाहन करणार आहे की कारवाई का होत नाहीये आणि मागच्या काळामध्ये तुमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी असतील, जे गुन्हे दाखल झाले असतील त्याच्यावरती तुम्ही आतापर्यंत केलेलं काय। मग काही डॉक्टर लोकांचं किडनॅपिंगचं प्रकरण असेल, रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, रेल्वेच्या पोलीस स्टेशनात जाऊन त्या ठिकाणी दमदाटी केली असेल, त्या ठिकाणी लुटमार केलेली असेल, त्याचा गुन्हा असेल, गुजरातमध्ये बनावट दारू विकलेल्यानंतर त्याच्यावर झालेली कारवाई जी असेल ती असेल, या दोघं बंधूंपैकी एक जण गांधीनगरची जेलची हवा खाऊन आलेला आहे 6 महिने, त्याच्यामध्ये काय निष्पन्न निघालेलं आहे तो कशाबद्दल असेल, त्यांचाच भाऊ विजू चौधरी याच्यावरती त्याच्या माणसांना किडनॅप करून त्यांना मारझोड केलेली असेल याची चौकशी असेल, काही जमीनधारक असतील त्या जमीनधारकांना दमदाटी करून त्यांच्याकडनं जमीन बळकावण्याचे प्रकार असतील त्या तक्रारी आता पोलीस स्टेशनमध्ये नंदुरबारची जनता द्यायला लागलेली। आणि एकदा ऍक्शनची रिॲक्शन लोकांनी बघितली तर लोकांमध्ये आता जो डर असतो तो डर कुठेतरी निघालेला आहे आणि यांच्या विरोधामध्ये नंदुरबारची जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे। म्हणून यांच्याच भावाच्या माणसांवरती, यांच्याच भावकीच्या लोकांवरती यांनी ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केलेली होती आणि काही लोकांना किडनॅप केलेलं आहे त्याही गोष्टीचा, त्याही तक्रारीचंच पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काय केलेलं आहे याचा जाब मी मात्र राज्य सरकारला येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहे। या सगळ्या याच्यामध्ये जमीन घोटाळा असेल, मटका असेल, बनावट दारू असेल, किडनॅपिंगच्या केसेस असतील, या सगळ्या केसेस एकत्रित करून प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने एकत्रित याची चौकशी करून तातडीने याची कारवाई का केली जात नाहीये याचा जाब येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी राज्याच्या गृहमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये विचारणार आहे। या सगळ्या कृत्या करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात आली माझ्या की ही जी प्रवृत्ती आहे ही गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालत होती, म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांना कधीच यश मिळालेलं नव्हतं, पण माझ्या अंमळनेरच्या भोळ्या बापड्या जनतेच्या समोर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीय विष पेरून आपलं या ठिकाणी अस्तित्व निर्माण करायचं आणि याच्यातून आपल्याला काय कमवता येईल किंवा आपल्या 2 नंबरच्या धंद्यांना कसा आळा घालता येईल याच्यासाठी मात्र अंमळनेरच्या भोळ्या जनतेला फसवण्याचा कार्यक्रम या दोघं बंधूंच्या माध्यमातून आज तरी आम्हाला निदर्शनात येतोय। ज्या पद्धतीने नंदुरबारचा किस्सा आपण सगळ्यांनी बघितला त्याला ऍक्शनला रिॲक्शन झालेली, विजयाची मिरवणूक काढायला खरं तर पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही दिली हा सगळा संशोधनाचा विषय। परवानगी दिली असेल तरी आणि नसेल दिली तरी सुद्धा कोणाला चिथावणी देणं, कोणाला शिवीगाळ करणं, अर्वाच्य भाषा वापरणं
याच्याने आपला काही हेतू सिद्ध होत नसतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाला मला पहिला सवाल असणार आहे की पोलीस प्रशासनाने यांना परवानगी दिली होती का, आणि दिली असेल तर ती देता येते का, हा पोलीस प्रशासनाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रशासनाला माझा पहिला सवाल असणार आहे. ज्या पद्धतीने मिरवणुकीचे छायाचित्र किंवा आता जे काही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत आहेत, त्या व्हिडिओ मधनं नंदुरबारच्या त्या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने एक प्रकारे दंड ठोकावणं, कपडे काढून छाती उघडी करून समोरच्याला चेतावणी देणं, सोबत असलेल्या कार्यकर्ते असतील, काही गुंड असतील, त्या गुंडांच्या माध्यमातून शिवीगाळ करणं. मिरवणूक काही त्यांच्या घराजवळ नव्हती, त्यांच्या विरोधात कोणी जो निवडला असेल किंवा विरोधात जो पडला असेल तो आमच्या विरोधात का उभा राहतो, या दृष्टिकोनातून त्यांना एक प्रकारची धमकी होती आणि त्यांना चेतावणी सुद्धा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या मिरवणुकीच्याच गाडीवरनं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय. आणि एवढ्यावरती ते थांबले नाही, पण त्याच्या बरोबरच ते मिरवणुकीच्या त्या गाडीवरून उतरले. स्वतः शिरीष चौधरी, रवींद्र चौधरी, त्यांचा मुलगा, काय त्याचं नाव असेल तो, त्याच्याबरोबर असलेले जवळजवळ 100-125 गुंड, या 100-125 गुंडांनी 100 फूट एका गल्लीमध्ये गेले आणि 100 फूट गल्लीमध्ये जाऊन वाकड्या तिकड्या छोट्याशा गल्लींमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराच्या घरामध्ये घुसले आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला घरात घुसून त्यांनी बेदम मारलं. त्या ठिकाणी गावीत म्हणून ज्या महिला होत्या त्या महिलांना अक्षरशः जातीवाचक त्या ठिकाणी शिवीगाळ केली. मिळेल त्याला जे सापडत असेल ते सापडलेलं त्या ठिकाणी त्यांनी हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. गल्लीमध्ये एकाला अक्षरशः कपडे काढून मारण्याचा प्रयत्न केलेला ते व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. काही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत आहेत, काही व्हिडिओ त्या ठिकाणी दिसलेच नाही. मला तर अशी माहिती मिळाली की काही लोक अंमळनेर मधून सुद्धा गेलेले होते. हे जे काही निवेदन तयार केलेलं आहे हे निवेदन राज्य सरकारपर्यंत येणाऱ्या काळामध्ये पोहोचवलं जाईल, पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवलं जाईल आणि जी काही नंदुरबारमध्ये झालेली घटना असेल त्याची सखोल चौकशी करून कारवाई काय केली जाईल याच्यावरती मात्र विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी आवाज उठवणार आहे. त्यामुळे नंदुरबारच्या जनतेला माझं एक आव्हान असणार आहे की आपण कोणालाही न घाबरता पोलिसांपर्यंत असलेली खरी माहिती आपण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवावी की जेणेकरून ही अपप्रवृत्ती, भले नंदुरबारमध्ये एक पालकमंत्री मी त्यावेळेला होतो, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर नंदुरबार जिल्हा सुद्धा किती चांगला आहे याचं प्रत्यक्षात मला स्वतःला अनुभव आले. म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेली दहशत आणि त्या दहशतीमुळे त्या दहशतीच्या वातावरणात वावरणारे लोक यांना एक माजी पालकमंत्री म्हणून माझं आव्हान असणार आहे की तुम्हाला समजा जर का काही अडचणी येत असतील तर पोलिसांपर्यंत पोहोचवा. मला आत्मविश्वास आहे की पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी उभं राहील आणि पोलीस प्रशासनाच्या पाठीशी आपण जर का उभे राहिलो, आपण समजा जर का त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या तरच ही दडपशाही, हुकुमशाही किंवा गुंडगिरी जी असेल ती गुंडगिरी आपल्याला कुठेतरी थांबवता येईल. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अंमळनेरच्याही जनतेला सावध करतोय आणि नंदुरबारच्या जनतेलाही आवाहन करतोय की तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातलं प्रशासन असणार आहे, महाराष्ट्र सरकार असणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारमध्ये जरी ते कोणत्याही पक्षाचे असले, ते शिवसेनेचे असले तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा या स्वरूपाचं काम हे आवडत नसतं किंवा या स्वरूपाच्या कामाला ते पाठिंबा देत नसतात. म्हणून राज्य सरकार सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहील असंच आपल्या या माध्यमातून आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी सांगतो.